नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. थंडीच्या दिवसात वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. सूर्यदेव या दिवशी धनु राशीत मकर राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवशी सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि दान देखील केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी गंगेत स्नान करून दान केल्याने चांगले फळ मिळते. मकर संक्रांती 2026 मध्ये बुधवारी 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते. अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तुळशीची पाने टाकून स्नान करावे. अंघोळीनंतर नवीन कपडे घाला. त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन सूर्यदेवाला अर्पण करा. त्यामध्ये कुंकुम, तांदूळ आणि तीळ मिसळा. सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करावा. लाल फुले, उदबत्ती, दिवा, नैवेद्य, तिळाचा लाडू, गूळ इत्यादीचा नैवेद्य अर्पण करा. दरवर्षी संक्रांतीला कोणता तरी एक रंग वर्ज्य असतो. म्हणजे संक्रांती देवीने ज्या रंगात वस्त्र परिधान केले असते त्या रंगाचे कपडे संक्रांतीच्या दिवशी घालायचे नसतात. मग ती साडी असो किंवा कपडे. यंदा संक्रांती देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. यामुळेच 2026 या संक्रांतींमध्ये पिवळा रंग वर्ज्य आहे. यंदा मकर संक्रांतीच्या दिवशी महिलांना पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करता येणार नाही. शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. महिलांनी यंदा मकर संक्रांतीला काळी, हिरवी, लाल, गुलाबी, केशरी किंवा पिवळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाची साडी नेसू शकतात. त्याशिवाय मकर संक्रांतीला हिरवा किंवा लाल रंगाच्या बांगड्या घालाव्यात. मकर संक्रांतीला बांगडा भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदा लाखेच्या बांगड्या नक्की घाला. आता पाहूया मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नये. 1. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्रीचे शिळे अन्न खाऊ नये. यामुळे तुमच्यामध्ये नकारात्मकता येऊ शकते. 2. मकर संक्रांतीच्या दिवशी मांसाहार, दारू, कांदा, लसूण यांचे सेवन करू नये. या दिवशी शक्य होईल तेवढा केवळ सात्विक आहार घ्यावा. 3. मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही कोणत्याही गरजू वृद्ध व्यक्तीला त्रास देऊ नये. 4. या दिवशी घरांमध्ये कलह, भांडण, तंटा किंवा वादविवाद करू नये. घरात माता लक्ष्मीचा वास राहत नाहीत आणि आयुष्यभर कटकटी राहतात. 5. मकर संक्रांतीच्या दिवशी कोणाशीही रागाने बोलू नये, तसंच कोणालाही शिवीगाळ करू नये. आपल्या तोंडून कोणतेही अपशब्द काढून दुसऱ्यांचे मन दुखावू नये. मकर संक्रांतीला म्हटले जाते की तिळगुळ घ्या आणि गुळगुळ बोला. म्हणजे या दिवशी सगळ्यांशी प्रेमाने बोलावे. 6. या दिवशी घराबाहेर आलेल्या गरजू व्यक्तीला मदत करावी, त्याचा अपमान करू नये. 7. मकर संक्रांतीच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणे शुभ मानले जाते. नवीन गुंतवणूक, नवीन व्यवसाय, नवीन नोकरी सुरू केल्याने समृद्धी येते. 8. मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही गरजू व्यक्तीला धान्य आणि कपडे दान करा. यामुळे भगवान सूर्याची वर्षभर विशेष कृपा होईल. 9. मकर संक्रांतीच्या दिवशी आंघोळ केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करा. यामुळे वर्षभर आरोग्य चांगले राहील. 10. या दिवशी काळे तीळ, पांढरे तीळ, गूळ आणि सुहाग साहित्य दान केल्याने गरिबी दूर होते. मकर संक्रांतीच्या दिवशी गाईच्या तुपात पांढरे तीळ मिसळून देवी लक्ष्मी किंवा श्री सूक्ताचे हवन केल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते. तीळ हे दारिद्र्य नष्ट करणारे म्हटले आहे. 12. मकर संक्रांतीच्या दिवशी झाडे तोडणे अशुभ मानले जाते. तसेच या दिवशी तुळस तोडू नये, असे करणे अशुभ मानले जाते. 13. संक्रांतीच्या दिवशी शक्यतो गरीब लोकांना आणि अनाथ मुलांना अन्न, तिळगुळ किंवा तिळाचे लाडू, कपडे, धान्य, थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपडे, चादरी किंवा खाण्याचे काहीही साहित्य दान करा. त्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होते. गरिबाची दुवा आपल्याला मिळते. 13. संक्रांतीला वाण म्हणून काय घ्यावे. संक्रांतीला वाण म्हणून तुम्ही काहीही देऊ शकता. तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या बजेटनुसार कोणत्याही वस्तूचे वाण देऊ शकता. वाण खूप महाग असावं असं काहीच नाही. काही वस्तू तुम्ही वाण म्हणून देऊ शकता, जसे की छोट्या बॅग्स, बटवा, मोबाईल पाऊच, क्लचर, सिंदूर, पेन्सिल, अजून इतरही सौंदर्य प्रसाधने, कुंकवाचा करंडा, गृह उपयोगी वस्तू
जसे की प्लेट, वाटी, ग्लास, चमचे, आरती, ब्लाऊज पीस, शोची एखादी वस्तू, पूजेचा ताट, छोटे फॅन्सी चौरंग, अगरबत्ती लावायचे स्टँड, अशा बऱ्याचशा वस्तू तुम्ही संक्रांतीला वाण म्हणून देऊ शकता. तर माझ्या मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.